डिफेन्सबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात आदर आणि श्रद्धा असते आणि त्यासाठीच म्हणून आज आम्ही आलेलो आहोत हे एक्झिबिशन बघण्यासाठी. खरं तर या एक्झिबिशनविषयी मला जास्त माहिती सांगता येणार नाही, कारण टेक्निकली मला त्या गोष्टींचं नॉलेज नाही आहे. पण तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेता यावा त्यासाठी मी हा व्लॉग शूट करते आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. मी अमेया तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज मी आलेली आहे डिफेन्सचं हे एक्झिबिशन बघण्यासाठी. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण आज जाऊया आणि हे युनिक असं एक्झिबिशन आपण आज बघणार आहोत. तर चला आतमध्ये. प्रचंड गर्दी आहे, आज संडे आहे आणि खूप जास्त गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा डिफेन्स एक्स्पो आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे एवढ्या उन्हातसुद्धा एवढी गर्दी होती त्या दिवशी. तेथील एका जाणकाराने आम्हाला सांगितले, संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पुणे येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो होता. आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रावीण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही दलांचा यात महत्त्वाचा सहभाग होता. या ठिकाणी आम्ही L&T डिफेन्स, महिंद्रा, टाटा, DRDO, सोलार, भारत फोर्स या कंपन्यांचे आम्ही संरक्षण उत्पादनं बघितली. पहिल्यांदाच आम्हाला सुद्धा हे सगळं बघण्याचा अनुभव आला आणि छान वाटलं हे सगळं बघून, माहिती ऐकून. तुम्हाला माहिती आहे, या प्रदर्शनात 200हून अधिक MSME प्रदर्शकांनी त्यांचे एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक आदी संरक्षण संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचं या ठिकाणी प्रदर्शन लावलेलं होतं. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य जर तुम्ही म्हणाल तर या ठिकाणी B2B मीटिंग झाल्या, नॉलेज सेमिनार झाले, त्यानंतर कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने परस्पर संवादाची सत्रे आयोजित करण्यात आलेली होती. ज्या कंपन्या संरक्षण क्षेत्रात काम करतात त्यांच्या वाढीसाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होत्या. त्याशिवाय त्यांना इन्व्हेस्टर्ससोबत सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येणार होता. नाही म्हणता म्हणता इतकी माहिती मला या ठिकाणी मिळाली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न होता. अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मला बनवायला फार आवडतात. जर तुम्हाला सुद्धा बघायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळते. आणि व्हिडिओज बघितल्यावर कमेंट सुद्धा करत जा, जेणेकरून तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि मला समजतं की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत. मला माहिती असलेली सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता निवांत छान तुम्ही हे एक्झिबिशन बघा. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, शस्य श्यामलां मातरं वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी
तर गाईज असं होतं हे डिफेन्स एक्सपो. संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे आम्हाला जास्त शूट करता आलेलं नाही आहे. तरी शक्य तितकं आम्ही शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.